छत्रपती शिवरायानंतर गुजरातमध्ये मराठ्यांचा झेंडा कोणी फडकवला? ज्यांच्या नावाने तळेगाव ओळखले जाते ते खंडेराव दाभाडे कोण होते? हे सर्व आज आपण पाहणार आहोत. नमस्कार मंडळी, मी सचिन पवार. तुम्ही पाहत आहात माझं चॅनल आमचा महाराष्ट्र. तर आज आपण एक नवीन विषय घेऊन आलो. तळेगाव दाभाडे या ऐतिहासिक भूमीत आपण आलो आहोत. इथे बनेश्वर महादेव मंदिर आहे, जे प्राचीन महादेव मंदिर आहे. आणि दुसरी गोष्ट, इथे स्वराज्याचे सरसेनापती खंडेराव दाभाडे यांची समाधी इथेच आहे. तर या गोष्टी आपण पाहणार आहोत, त्यांचा इतिहास जाणून घेणार आहोत. चला माझ्यासोबत आपण या मंदिराला भेट देऊया, सरसेनापती यांच्या समाधीला भेट देऊया. या माझ्यासोबत मंडळी. आपण बनेश्वर महादेवाच्या मंदिरात जाऊया, मंदिर पाहूया. खूप सुंदर मंदिर आहे. हे नंदी महाराज पहा, खूप सुंदर नंदी महाराज आहे. नंदी महाराजांनो तुम्हाला हा मंडप दिसत आहे. खूप सुंदर असं नंदी महाराज आहे आणि हे खूप सुंदर त्या नंदी महाराजांनो मंडप बनवलेला आहे. एकदम मंदिराच्या समोरच आहे नंदी महाराज. आणि हे मंदिर आहे, मंदिराची ही कमान दिसते तुम्हाला. या आपण आतमध्ये जाऊया. हे मंदिराचं सभागृह आहे. हे खांब पाहू शकता तुम्ही. हे काळ्या दगडामध्ये बेसाल्ट खडकामध्ये कोरलेले खांब आहेत. हे मराठेशाहीच्या काळात मंदिर झालेले आहे, त्याच्यामुळे त्या पद्धतीने हे मंदिर आहे. हे आतमध्ये तुम्ही बनेश्वर महादेवाची पिंड पाहू शकता. हे स्वराज्याचे सरसेनापती खंडेराव दाभाडे यांचा हा फोटो आहे. या आपण आतमध्ये जाऊया. नमो पार्वते पते, हर हर महादेव, हर हर महादेव. खूप सुंदर अशी भली मोठी महादेवाची पिंड आहे ही. आणि हा गाभारा आहे. गाभारा तुम्ही पाहू शकता. पूर्ण बेसाल्ट दगडामध्ये काळ्या दगडामध्ये इंटरलॉक पद्धतीने हा गाभारा आणि या मंदिराची रचना आहे. पाहू शकता तुम्ही. बेसाल्ट दगड वापरलेला आहे पूर्ण. खूप सुंदर असे मंदिर आहे. हे मंदिर तुम्ही पाहू शकता बाहेरून. आता मी तुम्हाला बाहेरून मंदिर दाखवतोय. ते पूर्ण काळ्या दगडामध्ये बेसाल्ट खडकामध्ये बनवलेले मंदिर आहे. अंदाजे हे मंदिर 400-450 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. खूप सुंदर याची रचना आहे. हे इथे नागदेवतेची शिळा आहे. पाहू शकता तुम्ही. मंदिराच्या बाजूलाच ही नागदेवता, ही नंदी महाराज आहे इथे. आणि इथे एक शंकराची पिंड आहे. मंदिराच्या बाजूलाच हे सर्व. मराठा साम्राज्याचे सरसेनापती खंडेराव दाभाडे यांची ही समाधी आहे. पाहू शकता तुम्ही. सरसेनापती खंडेराव दाभाडे हे मराठा साम्राज्यातील एक पराक्रमी सेनापती होते. त्यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या काळात मराठा साम्राज्याच्या विस्तारात महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. त्यांचा जन्म अंदाजे 1667 दाभाडे घराण्याचे मूळगाव तळेगाव दाभाडे येथेच झाला व त्यांचा मृत्यू 27 सप्टेंबर 1729 रोजी गुजरात मोहिमेवर असताना त्या दरम्यान आजारपणात झाला. ही त्यांची समाधी पाहू शकता. खूप सुंदर असं शिल्पकला आहे. त्यांनी मराठा सैन्याची पुनर्बांधणी व संघटन करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. गुजरातमध्ये मराठ्यांचा प्रभाव वाढवण्यात त्यांचे मोठे योगदान होते. मराठा सत्तेचा विस्तार गुजरातपर्यंत पोहोचवण्यात ते यशस्वी ठरले होते. त्यांच्या पराक्रमामुळे दाभाडे घराणे मराठा साम्राज्यात अत्यंत प्रभावशाली बनले होते. दाभाडे घराण्यामुळेच या शहराला तळेगाव दाभाडे हे नाव पडले. ही त्यांची समाधी तुम्ही पाहू शकता. मराठा साम्राज्याचे सरसेनापती खंडेराव दाभाडे. मंदिराच्या समोरच तुम्ही सुंदरशी पुष्करणी पाहू शकता. आणि इथे बांधकाम दिसते, ते कदाचित तिथे पूर्वी पाणी खेचायचं रहाट वगैरे असेल. या पुष्करणीला चारी बाजूनी पायऱ्या आहेत. खूप सुंदर अशी पुष्करणी ही मंदिराच्या समोरच आहे. त्या काळी यातलं पाणी वापरलं जायचं, आता वापरत नाही. ह्या ज्या अनेक समाध्या दिसतात त्यांच्यापैकी एक समाधी स्वराज्याचे सरसेनापती उमाबाई साहेब दाभाडे यांची आहे. आणि ह्या बाकीच्या समाध्या त्यांच्या घराण्यातील सरदार पुरुषांच्या आहेत. ह्या तुम्ही पाहू शकता. ह्या सर्व त्यांच्या घराण्यातील वीर पुरुषांच्या समाध्या आहेत. आपण आज या व्हिडिओमध्ये स्वराज्याचे सरसेनापती खंडेराव दाभाडे यांची समाधी पाहिली.
मनेश्वर महादेवाचं मंदिर पाहिलं, जे खूप प्राचीन आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते माझ्या कमेंट्समध्ये मला सांगा. व्हिडिओला लाईक करा. ज्यांनी कोणी सबस्क्राईब नसेल केलं चॅनलला सबस्क्राईब करा. चला मंडळी, धन्यवाद. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.